हाय फ्रेंड्स, आय एम संगीता. वेलकम टू अवर चॅनल सुभाष फूड्स. आज आपण खारला आलेलो आहोत आणि खारमधील खार दांडा हे अतिशय पॉप्युलर असं हे फिश मार्केट आहे, ते आता आपण एक्सप्लोर करणार आहोत. चला तर मग. किती तुझा व्हिडिओ तुझा एवढा व्हायरल झाला, बाप रे, खूप व्हायरल झाला. हो, बघितलास ना. घेणारच आहे, काही ना काहीतरी घेऊन जाणारच आहे. हे काय वडा मच्छी आहे ना. हा, आणि हे काय बोय, हे ना बोय आहेत ना, बोय ना. आणि हे काय हेकरू आहे ना हे. अच्छा, हा ते. आणि हे लेफ्या, हे कसा का वाटा लेफ्याचा. 150ला. आणि हे हेकरू ते सगळे जर घेतले ते 600ला देणार. 600 रुपयाला. 4 मोठे मोठे आहेत. आणि हे बोय, बोय कसे आहेत. 300ला. 300ला. हे काय आहे ग. अच्छा, खेकडे आहेत काय. छोटे मोठे आहेत. आणि हा वडा मच्छी ना. हा, तुम्ही बघत असाल हे वडा मच्छी. हा कसा वाटा ग वड्याचा. बोलताय खाता लागणार. हो, डेंजर आहे. मी बाबा इंजेक्शन घेतलेलं आहे. 200 रुपये. अच्छा, हे कसा वाटा का. हे सगळं 300ला दे. 300 रुपये. बघितलं असेल तुम्ही. तेच हे घेईन. हे शंभर ज्या आहेत ना त्या जिवंत आहेत. बघा, ह्या याला फेस पण आलेला तुम्ही बघत असाल. हे बघ हालतंय. हे बघ हालतंय. माझ्याकडे तुम्ही बघत असाल इथलं हे जे खारदांड्याचं फिश मार्केट जे आहे तिथे होलसेल आणि रिटेलचा पण व्यवहार होत असतो. पण इथे जेट्टी आहे त्यामुळे होलसेलचा आणि रिटेलचा सुद्धा व्यवहार होत असतो. हे कसला का, हा पिवळा मासा कसला आहे का. पण नाव काय त्याचं. कसा तो वाटा ताई. 400ला ताई. 400ला. हा बोमलाचा वाटा बघत असाल, पण एकदम फ्रेश आहे. 100 रुपये वाटा आहे, पण एकदम ताजे आहेत. असे हे कलर बिलर लावलेले. तुम्ही खूप लोक कॉमेंट टाकतात जेव्हा मी बोंबील दाखवते त्या हे गुलालाचे आहेत, अमुक लावले. तर पण हे एकदम फ्रेश आहे आणि ते जेट्टी असल्यामुळे इथे मासे तुम्हाला ताजेच मिळतात. मासे नारबा, ते मोठे मोठे असतात ना, एकदम खूप मोठे असतात. हे नारबा मासा मी करंजाच्या फिश मार्केट मध्ये मी बघितलेलं ना, खूप मोठे, एक टोपली भरून असतं मोठं एकदम. हे कोलंबीचा वाटा कसा ग ताई. 700-500 हा, आणि आज रविवार आहे ना. आणि मच्छी मागतो नाही. हो, एकादशी झाल्याशिवाय मच्छी होणार. अच्छा, असं पण असतं काय. अच्छा, आता या ताई म्हणतात का एकादशी जेव्हा होते ना त्याच्यानंतर मासे भरपूर समुद्रात येतात आणि समुद्रात जास्त आले का या कोळी बांधवांना मासे मिळतात. मग ते जरा स्वस्त मिळतात, नाही तर मग महाग असतात ना तोपर्यंत. ते गणित आहे तुमचं. तुम्ही बघत असाल हा नारबा मासा, ही ताई आहे ती कट करते. पण याच्यात काटे असतात काय का. एकच काटा. आणि हे वडा आहे ना, तो हा आहे तो वडा ना. कशी आहे का. 1000 झाले. 1000 जिथे आहे पण ते जिवंत आहे. तुम्ही बघत असाल हे शेवंट आहे, म्हणजे लॉबस्टर ज्याला म्हणतो, जिवंत आहेत. तुम्हाला दिसत असतील, चालतायत ते. चला, मुवमेंट होते, तुम्हाला दिसत असेल. 1000 रुपयाला किती आहेत ग ते. 1 2 3 4 5 6 आहेत. जिवंताला जास्त भाव असतं ना. ताई म्हणतायत जिवंत मच्छीला जास्त भाव असतो. जिवंत असेल ना तर जास्त भाव असतो. बरोबर आहे. आणि कोलंबीचा वाटा कसा ग. कोलंबी हा दे 500ला दे आहे. 500ला कोलंबीचा वाटा. आणि ही कशी. 400ला दे. ही समुद्राची. हे पण 500ला. अच्छा, ती समुद्राची आहे पांढरी कोलंबी. हा हो, इथे सगळे समुद्राचेच असणार ना इथे. हा, समुद्र जवळ आहे ना इकडे.
हे लॉबस्टर आहे, हे 1000 रुपयाला आहे. हे बघा जिवंत आहेत हे. चावत नाही ना? ताई हे वाटा लावते का? वाटा लावते. अच्छा, जाडी जाडी कोलंबी आहे चांगली. मस्त आहे. हा कसा? नाही, 600ला ताई बोलतात. अच्छा, बोलायचं. हा ताई बोलतात की बार्गेनिंग करा, तुमचा भाव बोला त्याप्रमाणे त्या देणार, कमी नमी करून देणार नाही का? बोलायचं ना. हे मग काय काम करके खाला नहीं समझते बच्चा. दोन्ही मासे आहेत ते दोघं सुद्धा जिवंत मासे आहेत. तुम्ही त्यांची ते गिल आहेत बघा, त्याची मुवमेंट तुम्हाला होताना दिसेल. इथे जास्त करून तुम्हाला जिवंतच मासे तुम्हाला दिसतील, कारण इथे जेट्टी असल्यामुळे तुम्हाला फ्रेश आणि जिवंत फिश तुम्हाला इथे मिळू शकतात. जिवंत जास्त करून मेलेलेच असतात ना मार्केटमध्ये. शिंगाड्याचा वाटा आहे, ते 200 रुपयाला तिने दिलेला आहे. याचा फोटो काढ रे, मस्त बघ सामने बघ. ऐसा इला बोल. तुम्ही बघितलं असेल जिवंत आहे ते. जास्त करून या खारदांड्याच्या मार्केटमध्ये जिवंत बाजार जास्त असतो नाही का ग? फ्रेश म्हणजे एकदम नारबा ना. हे खारदांड्याच्याच फिश मार्केटचं आहे, आपल्या ह्याच्यात जेट्टीवरचं ना ते. करल्या फक्त बघत असाल, हा जो शिंगाळा म्हणतात त्याला, त्याचा जो काटा असतो बघा, हा काटा तो इतका टोकेरी असतो आणि तो लागतो हाताला, आणि मग इंजेक्शन घ्यावं लागतं टेटीचं. त्यामुळे फार काळजीपूर्वक त्या विकायला त्यांना लागतो. आणि तुम्ही बघत असाल हे बघा किती फ्रेश त्यांच्याकडे मासे आहेत. ताईचं नेहमीच म्हणणं असतं की आज आलेले कस्टमर परत दुसऱ्या टायमाला परत आलं पाहिजे. नाही तर काय फायदा नाही मग त्याचा. खरंच आहे. बघ, एक त्याने खाली ते बोलणार काही आता दुसऱ्या टायमाला मला दिलेले आहे, मग हिच्याकडनंच घेतलेले. बरोबर. तुम्ही ऐकलं असेल काय बोलल्या त्या ताई. सगळे वेगळे वेगळे. हे नारबा आहे ना? हा, ती नारळ आहे. किती मोठे मोठे असतात बापरे, टोपली एवढे असतात. मी बघितलंय करंजा मार्केटला मी गेले होते ना, एवढे मोठे मोठे बापरे. तिथे मोठ्या बोटी येतात ना, त्याचे 250 रुपये. नाही खाली बसते, मग ती गरमीला वरती येते. आता कसा मेचकाच बाजार होतो, असं आहे मेचकाच बाजार. पण बाजार येतो, पण गिराक पण थोडे जास्त पैसे देऊन घेतात. त्यांना पण माहिती आहे गणपतीत दिवाळीत आपण स्वस्त खातो, 50चं 100चं. आता थंडीमध्ये 100-200 मध्ये खायचं, पण खायचं जिवंत मच्छी. नाही, या मार्केटला ना एकदम ताजी मच्छी असते. मग ते असं कसं आज ओढी गेली का उद्या येते, मग ते फ्रेश माल येतो सगळं. रोजच्या रोज येतात, रोजचा रोज ताजा मच्छी, जिवंत उडती मच्छी घेते येतात. मग ते गिराकांना दिसतं ना जिवंत, मग त्याच्या रश्यानेच खातात गिराक. मच्छी ते बाहेर बाजूला, पण त्याच्या रश्यानेच खातात. असं ताज्या मच्छीचं कालवण वगैरे कसं वेगळंच लागतं ना ग. हो. शिंगाळ्याचा वाटा तुम्ही बघत असाल, ताईने हा 200ला दिलेला बघा. केवढे तरी ज्यांना शिंगाळे आवडतात घेऊ शकतो. आता आपण खारदांडा जेट्टीवर आलेलो. तुम्ही बघत असाल कितीतरी ह्या माशांच्या जाळ्या पडलेल्या तुम्हाला दिसत असतील. कायकांची तुटलेल्या जाळ्या असतात, त्यांची कामं वगैरे ते करून घेतात, म्हणजे ते परत पॅचिंग वगैरे करून त्या छान परत त्या कामास येण्यासाठी त्या जाळ्या परत त्या करत असतात. आता आपण जेट्टीच्या दिशेने जात आहोत. तुम्ही बघत असाल कितीतरी बोटी ज्या आहेत
त्या अगदी पार्क करून ठेवलेल्या आहेत खारदांड्याच्या या जेट्टीवरती आणि भरपूर मासे या जेट्टीवर उतरवले जातात आणि भरपूर इथे विक्री पण ह्या मार्केटात होत असते. तुम्ही बघितलंच असेल. तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मुंबईत असून सुद्धा आपल्याला बिलकुल वाटत नाही का हे मुंबईत हे ठिकाण आहे असं. तुम्ही बघत असाल आता आपण खारदांड्याच्या जेट्टीवर आहे आणि या जेट्टीचा आपण मनमुराद अगदी आनंद घेतोय. छान अगदी लाटा येतात आणि पाय पण एकदम पाण्याने एकदम भिजलेत. आपल्याला असं वाटतच नाही की आपण मुंबईतच. आपल्याला असं वाटतं आपण अलिबाग, मुरुड वगैरे अशा ठिकाणी आपण आहोत की अर्नाळा, पण हे खारमध्ये आहोत आपण, खारदांड्याच्या जेट्टीवर. तुम्ही सुद्धा इथे आलात का खारदांड्याच्या या जेट्टीचा तुम्ही मनमुराद समुद्राचा आनंद घ्या आणि नंतर मासे घेऊन जा. मासे पण चांगले फ्रेश आहेत, जिवंत मासे असतात आणि तुम्ही घरी जाऊन त्याचा मस्तपैकी आस्वाद घेऊ शकता. अरबी समुद्र तुम्ही बघत असाल किती अथांग असा जो समुद्र आहे जो मुंबईला लाभलेला आहे. आणि आता भरतीची वेळ सुरू व्हायला लागलेली आहे. आता वाजले आहेत सकाळचे 10-12 वाजता तुम्हाला तर माहिती आहे एकदम मस्तपैकी भरपूर समुद्र आहे तो अगदी ओथंबून अगदी वाहायला लागेल. आता आपण किनाऱ्याला आहोत पण हळूहळू पाणी वाढायला लागलेलं आहे आणि लाटा बघा कशा येत आहेत मस्तपैकी. ती लांबून लाटा येताना दिसतात. तुम्हाला खारदांड्याच्या फिश मार्केटला यायचं असेल तर वेस्टर्न रेल्वेच्या खार रोड या स्टेशनला तुम्ही उतरायचं आहे आणि तिथे उतरलं का वेस्टला यायचं आहे. वेस्टला उतरलं का 220 नंबरची जी बस आहे ती तुम्हाला खारदांड्याच्या फिश मार्केटच्या दारात अगदी सोडते. आणि तुम्हाला बसने यायचं नसेल तर तुम्हाला 12 रुपये शेअर ऑटो ती सुद्धा तुम्हाला फिश मार्केटच्या दारात सोडते. तुम्ही येऊ शकता, भरपूर मासे खरेदी करा आणि फिश मार्केटपासून अगदी 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावरती ही खारदांडा जेट्टी आहे. हा समुद्र आहे, याचा तुम्ही मनमुराद आनंद घ्या. छान वाटतं एकदम. आजचा खारदांड्याचा हा जो व्लॉग होता तो मोस्ट डिमांडिंग असा हा व्लॉग होता आणि तिथे असलेल्या ज्या कोळणी आहेत त्या सुद्धा माझ्या चांगल्या ओळखीच्या आहेत, माझ्या परिचयाच्या आहेत आणि तुम्ही माझं नाव सांगून जरी गेलात तरी तुम्हाला चांगल्यापैकी मासे मिळू शकतात. तुम्हाला मी सांगते ना अगदी 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये अशा टाईपची मच्छी तिथे आहे. तसेच आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? खारदांडा हा फिश मार्केट हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवायचे. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. थँक्यू.